morning, friends. Today we are going to learn new chapter, angles and pairs of angles. At first we will see what is angle. These are two rays, non-collinear two rays. From these two rays, angle is formed. या दोन किरणांपासून, नैकरेषीय किरणांपासून कोन तयार होतो. A, B, C. The name of the angle is angle A, B, C. How to read this angle? Angle A, B, C. Then vertex of the angle. Vertex. ज्या ठिकाणी कोन तयार होतो तो शिरोबिंदू म्हणजे व्हर्टेक्स. दॅट मीन्स B. B is vertex of the angle. Then we have to see which are the arms of the angles. कोणाच्या भुजा कोणत्या. या कोणाला दोन भुजा आहेत. आर्म्स म्हणजे भुजा. The first one is arm AB or side AB. AB and side BC. That means the names of the two rays. These are the arms of the angle. At first, how to read the angle? Angle A, B, C. In this way, by using three letters, angle has been read. Then which is the vertex? ज्या ठिकाणी कोन तयार होतो तो म्हणजे व्हर्टेक्स. व्हर्टेक्स B and arms of the angle AB and BC. These are the two arms of the angle. This is also called as elements of the angle. कोनाचे घटक याला म्हणतात. Okay. Now we are going to learn pairs of angles. We have learned the information about angles. Now pairs of angles म्हणजे कोनांच्या जोड्या. The first one is pairs of angles. कोनांच्या जोड्या. जोड्या म्हणजे दोन अँगल असतात त्याच्यामध्ये. द फर्स्ट वन इज ऍडजसंट अँगल. ऍडजसंट अँगल याला मराठीमध्ये संलग्न कोन म्हणतो आपण. बघा, व्हॉट इज ऍडजसंट अँगल्स. In this figure, angle ABC and angle CBD. Suppose two angles are there. Actually, in this figure, there are three angles. First one, angle ABD. Second one, angle BABC. and third one angle CBD. अशा प्रकारचे तीन अँगल आहेत. परंतु आपल्याला ऍडजसंट अँगल पाहताना दोनच कोन विचारात घ्यायचे. कोणते दोन? तर अँगल ABC आणि सेकंड वन अँगल CBD. अँगल CBD. बघा, हाऊ टू आयडेंटिफाय द ऍडजसंट अँगल्स. ज्या दोन कोणांना एकच शिरोबिंदू असतो, सामायिक शिरोबिंदू. बी हा शिरोबिंदू दोन्हीही अँगलला येतो, दोन्हीही अँगल मध्ये येतो. असे दोन कोन की ज्यांच्यामध्ये एक शिरोबिंदू सामायिक. बघा, इथंही बी आहे आणि इथंही बी आहे. बी हा सामायिक येतो. ए बी सी, बी आला. दुसरा अँगल CBD, इथं परत बी आला. ज्या दोन कोणांना एक शिरोबिंदू सामायिक असतो, त्याचप्रमाणे एक भुजा सामायिक असते. अ कॉमन आर्म, अ कॉमन व्हर्टेक्स अँड अ कॉमन आर्म. विच इज कॉमन आर्म? आर्म CB. दिस वन इज अ कॉमन आर्म CB. दोन्ही अँगल मध्ये ते ABC, BC आली, CBD.
असे दोन कोन की ज्यांच्यामध्ये एक शिरोबिंदू सामायिक, एक भुजा सामायिक, आणि अजून एक महत्वाचं लक्षण म्हणजे महत्वाची प्रॉपर्टी, त्या दोन्हीही कोणांचे इंटेरियर सेपरेट असतात. हे बघा, याचा इंटेरियर चा अंतर्भाग एबीसी चा इंटेरियर हा आहे अंतर्भाग, आणि सीबीडी चा अंतर्भाग असा इकडे येईल. यांना ऍडजसंट अँगल आपण म्हणतो. लिसन वन्स अगेन. In adjacent angles, there is a common vertex, there is a common arm, but separate interiors. This is separate, this is separate. This pair of angles is called as adjacent angles. अशा कोणांच्या जोडीला संलग्न कोणांची जोडी असे म्हणतात. The two angles which have a common vertex, a common arm, and separate interiors are said to be adjacent angles. Okay. Second type, second pair of angle, complementary angles. Complementary angles. ऍडजसंट अँगल्स पाहिले, आता आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स पाहिजे. कॉम्प्लिमेंटरी अँगलला मराठीमध्ये कोटिकोन म्हणतात, परस्परांचे कोटिकोन. लुक ॲट द फिगर. सपोज दिस इज अँगल, मेजर ऑफ दिस अँगल इज 90 डिग्री. We will divide this angle in two angles. Suppose the measure of this angle is 40 degree and measurement of this angle is 50 degree. Angle A, B, C, CB, D. In this figure also there are total three angles. The first one angle ABD, पहिला कोण. The second one angle ABC, दुसरा, आणि थर्ड अँगल CBD. अशा प्रकारचे तीन कोण आहेत. बट वी आर गोइंग टू सी ओनली टू अँगल्स. दोनच कोणांचा आपण विचार करणार आहे. अँगल ABC, फर्स्ट वन. मेजरमेंट ऑफ अँगल ABC किती आहे कोणाचं माप इथे दिलेलं आहे. मेजरमेंट, दिस M फॉर मेजरमेंट, माप कोण. This is 40 degree. Then measurement of angle CBD 50 degree. CBD is equal to 50 degree. दोघांची ऍडिशन करा. Add the measurement of two angles. Measures of the two angles. दोघांची जर बेरीज केली तर that will mean 90 degree. So these two angles are complementary angles. या दोन कोणांना परस्परांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणायचं. व्हेरी सिंपल. हाऊ टू आयडेंटिफाय द कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ द टू अँगल्स इज 90 डिग्री, then that angles are said to be complementary angles. ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश येते त्या दोन कोणांना परस्परांचे कोटिकोन म्हणतात. मेजरमेंट दोघांची ऍडिशन जर 90 डिग्री आली तर ते कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. ओके. द थर्ड वन टाइप वी हॅव सीन, वी हॅव लर्न ऍडजसंट अँगल्स, complementary angles, and now we are going to learn the third one type, that is supplementary angles. In Marathi this is called as पूरक कोन, परस्परांचे पूरक कोन. Look at the figure. This is a straight line. Now we have formed two angles.
बघा तुमच्या इझिली लक्षात येईल. एक अँगल 50 डिग्रीचा आहे, एक अँगल 130 डिग्रीचा आहे. वी विल गिव्ह द नेम्स P, Q, R and S. We will see two angles, angle PQR and angle PQS. या दोन कोणांचा विचार करूया. फर्स्ट वन, मेजरमेंट ऑफ अँगल PQR. हाऊ मेनी डिग्री? दॅट इज इक्वल टू 50 डिग्री इथं दिलेला आहे. मेजरमेंट ऑफ अँगल PQR याचं माप 50 आहे आणि दुसरा PQS याचं माप 130 आहे. मेजरमेंट ऑफ अँगल PQS इज इक्वल टू 130 डिग्री. तुमच्या लक्षात आलं असेल निश्चितच. ऍडिशन करा दोघांची. दोन्ही कोणांच्या मापाची जर ऍडिशन केली तर दॅट विल बी 180 डिग्री. मग असे दोन कोण की ज्यांच्या कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश येते त्या कोणांना परस्परांचे पूरक कोण असे म्हणतात. इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ द टू अँगल्स इज 180 डिग्री then the two angles are called as supplementary angles. दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 डिग्री आली तर ते परस्परांचे सप्लिमेंटरी अँगल्स. 90 आली तर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. ओके. प्रॅक्टिस सेट मधले काही क्वेश्चन बघूया. द फर्स्ट वन क्वेश्चन, राइट द मेजर्स ऑफ complements of the following angle. अशा प्रकारचा प्रश्न आहे. राइट द मेजर्स ऑफ द कॉम्प्लिमेंट्स ऑफ द फॉलोइंग अँगल्स. खाली दिलेल्या कोणांच्या कोटी कोणांची माप लिहा. सपोज फर्स्ट वन 50 डिग्री. पहिल्या कोणाचं माप 50 अंश आहे. याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल किती येईल? करेक्ट, दॅट विल बी 40 डिग्री. कारण दोघांच्या कोणांच्या मापाची बेरीज किती आली पाहिजे? 90 आली पाहिजे. म्हणून याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल येईल 40 डिग्रीचा. दोघांच्या मापाची ऍडिशन केली तर ती 90 डिग्री येते. देन द सेकंड वन वी विल सी 85 डिग्री. दीज आर द क्वेश्चन फ्रॉम द प्रॅक्टिस सेट. याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल मेजरमेंट विल बी 90 मधनं दिलेला अँगल मायनस करायचा. 90 डिग्री मायनस गिवन अँगल. गिवन म्हणजे प्रश्नात दिलेला. 90 मधनं मायनस करायचं. 90 मधनं 85 गेले 5 डिग्री. ओके. देन द थर्ड वन वी विल सी दॅट इज 15 डिग्री. To find the complementary angle, 90 degree minus the measurement of the given angle. 90 मधनं हा जर मायनस केला तर मेजरमेंट विल बी 65 डिग्री. ओ सॉरी, दॅट विल बी 75 डिग्री. 75 डिग्री प्लस 50 डिग्री दॅट विल बी 90 डिग्री. कॉम्प्लिमेंटरी अँगल फाइंड आउट करताना 90 डिग्री मधनं दिलेल्या अँगलचं माप मायनस करायचं. वी गेट द कॉम्प्लिमेंटरी अँगल. ओके. नाउ द सेकंड क्वेश्चन, राइट द मेजर्स ऑफ supplements of the following angles. Shortcut question. Write the measures of the supplements of the following angles. खाली दिलेल्या कोणांच्या पूरक कोणाचं माप लिहा. सप्लिमेंटरी अँगल मीन्स पूरक कोण. वी हॅव सीन. सपोज फर्स्ट वन 100 डिग्री. पहिल्या क्वेश्चन मध्ये आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल पाहिला. इन दिस क्वेश्चन वी आर गोइंग टू सी सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी मीन्स दोघांची ऍडिशन 180 डिग्री आली पाहिजे.
180 degree मधनं 100 minus करा, you will get the measurement of the supplementary angle. That will be 80 degree. So simple. Second one, suppose 60 degree. 60 is a supplementary angle. 60 minus करा 180 degree मधनं, that will be 120 degree. M for measure, this M for also measure. Measurement of supplementary angle will be 120 degree. Then the third one, 40 degrees of supplementary angle किती येईल? That will be 140 degree in this way. So we have seen at first angles, then the pairs of the angles, in that complementary angle, supplementary angle and adjacent angles. And we have learned also some questions from the practice set. Okay, today we will stop here.